वेलकम स्टुडंट. आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. जनरली स्टुडंट तुम्हाला माहिती आहे की ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये किती टाइपच्या केमिकल रिएक्शन आहेत. त्यामध्ये ॲडिशन रिएक्शन आहे, एलिमिनेशन रिएक्शन आहे, सबस्टिट्यूशन रिएक्शन आहे, त्यानंतर फ्री रॅडिकल रिएक्शन्स आहेत किंवा ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शन आहे. या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण एवढ्या रिएक्शन काय करतो डिस्कस करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. ॲडिशन रिएक्शन मधला न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन आपण कशाला म्हणणार आणि स्टेप बाय स्टेप त्याचा मेकॅनिझम काय आहे ते आपण आज डिस्कस करणार आहोत. तर ही न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन जे आहे ते आपण अल्डिहाइड आणि कीटोन या दोन ऑर्गॅनिक कंपाऊंड सोबत डिस्कस करणार आहोत. तर जनरली बघा, तुम्हाला माहिती आहे की अल्डिहाइड्स अँड कीटोन मेकॅनिझम जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल, फर्स्ट स्टेप काय मेकॅनिझमची की मेकॅनिझम क्रिएट करत असताना तुम्हाला सबस्ट्रेट जो आहे त्या सबस्ट्रेटच्या ऍक्टिव्ह साइट कोणत्या आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे. जोपर्यंत तुम्हाला सबस्ट्रेट किंवा रिएजंटचे ऍक्टिव्ह साइट कळत नाही तोपर्यंत तुम्हाला रिएक्शन परफॉर्म करता येणार नाही. ठीक आहे. तर बघूया आपण अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मध्ये कोणकोणते ऍक्टिव्ह साइट्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण बघा, सपोज आपण अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला जर घेतला, C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H हा फ्री बॉन्ड, ह्या फ्री बॉन्डला तुम्ही इनी अल्काइल ग्रुप अटॅच करू शकता. और कीटोनचा तुम्ही जनरल फॉर्म्युला जर घेतला, फ्री बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि सिंगल बॉन्ड हा फ्री बॉन्ड. ठीक आहे. तर यामध्ये आता हा जो कंपाऊंड किंवा हा जो फंक्शनल ग्रुप आहे, या फंक्शनल ग्रुपला तुम्ही कोणता फंक्शनल ग्रुप म्हणता अल्डिहाइड, आणि या फंक्शनल ग्रुपला तुम्ही कोणता फंक्शनल ग्रुप म्हणता कीटोन. तर आता ज्यावेळेस केमिकल रिएक्शन परफॉर्म होते, केमिकल रिएक्शन परफॉर्म होत असताना या ठिकाणी पाय बॉन्डिंगची शिफ्टिंग जी आहे ती कशावरती होईल, ऑक्सिजन वरती, म्हणजे कार्बोनिल ऑक्सिजन वरती. पाय बॉन्ड ह्या ऑक्सिजन वरती शिफ्ट झाल्यानंतर याच्यावरती चार्ज कोणता क्रिएट होईल, निगेटिव्ह चार्ज. आणि इथला पाय बॉन्ड म्हणजे हे पाय इलेक्ट्रॉन ऑक्सिजन वरती शिफ्ट झाल्यामुळे हा जो कार्बन आहे, कार्बोनेट कार्बन म्हणतो, हा कसा होईल, इलेक्ट्रॉन डेफिशिएंट. मग आता हा इलेक्ट्रॉन रिच झाला. इलेक्ट्रॉन रिच म्हणजे न्यूक्लियोफाइल, निगेटिव्ह साइनला आपण इंडिकेट करतो, आणि इलेक्ट्रॉन डेफिशिएंट म्हणजे इलेक्ट्रोफाइल, तर आपण कशाने इंडिकेट करतो, पॉझिटिव्ह चार्ज इंडिकेट करतो. म्हणजेच काय, अल्डिहाइड वरती दोन ऍक्टिव्ह साइट आहेत. एक ऍक्टिव्ह साइट कोणती बरोबर, ही कार्बोनिल ऑक्सिजन आयटम, आणि दुसरी ऍक्टिव्ह साइट कोणती, कार्बोनिल कार्बन आयटम. ठीक आहे. नेक्स्ट, आता या ठिकाणी ते सेम आहे की हा पाय इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट होईल, ऑक्सिजन. ऑक्सिजन कॅरी कोणता चार्ज, निगेटिव्ह चार्ज, आणि दिस कार्बन कॅरी कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. सेम या कीटोन वरती सुद्धा ही निगेटिव्ह म्हणजे ही ऍक्टिव्ह साइट, आणि ही कार्बोनिल कार्बनची इलेक्ट्रोफाइल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारी ऍक्टिव्ह साइट. तर अशा दोन प्रकारच्या ऍक्टिव्ह साइट अल्डिहाइड्स आणि कीटोन्स वरती प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग आपण पहिल्यांदा लिहूया या ठिकाणी कोणत्या ऍक्टिव्ह साइट प्रेझेंट आहे. इन अल्डिहाइड्स and ketones consist of two active sites. The active site, two active site. One is carbonyl oxygen atom, कार्बोनिल ऑक्सिजन आयटम, तर आपण निगेटिव्हली चार्ज म्हणू किंवा निगेटिव्ह साइड, अँड कार्बोनिल कार्बन आयटम, कार्बोनिल कार्बन आयटम कोणता चार्ज, पॉझिटिव्ह साइड. ठीक आहे. क्लिअर झालं तुम्हाला. फर्स्ट पॉइंट काय की अल्डिहाइड्स आणि कीटोन वरती दोन ऍक्टिव्ह साइट कोणत्या. ठीक आहे. आता या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचं बघा, आता या दोन ऍक्टिव्ह साइट वरती कोणती रिएक्शन परफॉर्म होणार बघा. फर्स्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं, कार्बोनिल ऑक्सिजन वरती चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह आहे, म्हणजे रिएजंटचा कोणता पार्ट कार्बोनिल ऑक्सिजन वरती अटॅक करणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. आणि कार्बोनिल कार्बन वरती कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे रिएजंटचा कोणता पार्ट या ठिकाणी ऍड होणार आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियोफिलिक ॲडिशन होणार आहे आणि या ठिकाणी जे आहे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन होणार आहे. बरोबर. सेम या ठिकाणी
इथं कोणती ऍडिशन होणार आहे? इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन. आणि इथं कोणती ऍडिशन होणार आहे? न्यूक्लिओफाइल साइड होणार आहे. न्यूक्लिओफाइल्स म्हणजे काय तुम्हाला माहित आहे? दॅट इज निगेटिव्हली चार्ज स्पेसिस. म्हणजे निगेटिव्हली चार्ज स्पेसिस कार्बन वरती अटॅक होईल म्हणजे आपण म्हणणार न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन किंवा न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. या ठिकाणी न्यूक्लिओफाइल आणि या ठिकाणी ऍड होणारा जो आहे तो म्हणजे कोण? इलेक्ट्रोफाइल्स. सेम या ठिकाणी कोण ऍड होणार? न्यूक्लिओफाइल आणि या ठिकाणी कोण ऍड होणार? इलेक्ट्रोफाइल. ठीक आहे, अशा पद्धतीने. मग आता तुम्ही या ठिकाणी लिहू शकता आणखी एक पॉइंट काय होईल बघा. द न्यूक्लिओफिलिक addition takes place at कोणत्या साइडला बघा? कार्बन इन कार्बन वरती and इलेक्ट्रोफिलिक addition takes place at कार्बोनिल ऑक्सिजन ऍटम. अशा पद्धतीचं तुमचं काय होतं? ऍडिशन होती इलेक्ट्रोफाइलची आणि न्यूक्लिओफाइलची. म्हणजे लक्षात आलं असं तुम्हाला इथं कोण आहे? न्यूक्लिओफाइल, इथे कोण? इलेक्ट्रोफाइल. ठीक आहे, नेक्स्ट आता बघा. सपोज एक्झाम्पल घेतलं आपण, हा अल्डिहाइड घेतला सपोज आपण C डबल बॉन्ड OH. हा रिएक्ट केला तुम्ही सपोज कोणासोबत? HCl सोबत. आता यावरती हायड्रोजन ऍटम वरती चार्ज कोणता? पॉझिटिव्ह आहे आणि सायन वरती चार्ज कोणता? निगेटिव्ह. म्हणजे हा न्यूक्लिओफिलिक साइड आहे आणि इलेक्ट्रोफिलिक साइड आहे. मग आता न्यूक्लिओफिलिक साइड कशावरती अटॅक होईल? कार्बन इन कार्बन. कारण कार्बन इन कार्बन वरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह. अपोजिटली चार्ज एकमेकांकडे काय होतील? अट्रॅक्ट होतील. म्हणजे ही साइड या ठिकाणी ऍड होणार. आणि सेकंड आता कार्बोनिल ऑक्सिजन वरती चार्ज या ठिकाणी दिला आपण कोणता आहे? निगेटिव्ह. म्हणजे कार्बोनिल ऑक्सिजन कशावरती अटॅक करेल? या इलेक्ट्रोफिलिक साइड म्हणजे कोण? पॉझिटिव्ह चार्ज हायड्रोजन ऍटम वरती. म्हणजे तुम्हाला यापासून काय फॉर्म होईल बघा. फॉर्मेशन कशाचं होईल? हा OH मध्ये कन्वर्ट होईल. हा H आणि या साइडला हा काय? Cl. म्हणजे आपण काय म्हणतो? अल्डिहाइड सायनोहाइड्रिन. या फ्री बॉन्डला लक्षात ठेवा कोणताही अल्काइल ग्रुप तुम्ही अटॅच करू शकता. राइट? म्हणजे हा जो कंपाऊंड आहे याला आपण काय म्हणतो? सायनोहाइड्रिन. ठीक आहे, हा सायनोहाइड्रिन हायड्रिन. ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचं स्टुडंट यामध्ये आता रिएजंट मध्ये दोन साइड आहेत. एक साइड कोणती आहे? न्यूक्लिओफिलिक आहे. दुसरी साइड कोणती आहे? इलेक्ट्रोफिलिक आहे. तर या दोन साइड पैकी फर्स्ट साइड ह्या अल्डिहाइड वरती इथं आपण लिहू वाटल्यास या अल्डिहाइड वरती कोणती साइड फर्स्टली अटॅक करेल ही गोष्ट लक्षात ठेवा. प्लस चार्ज का मायनस चार्ज? तर लक्षात ठेवा फर्स्ट कोण अटॅक करतो? निगेटिव्ह चार्ज फर्स्ट अटॅक. मी तर तो वाटल्यास असं काय म्हणणार आपण? फर्स्ट अटॅक. आणि हा जो आहे हा कोणता अटॅक आहे? सेकंड अटॅक आहे. म्हणजे ह्या दोन साइड पैकी फर्स्ट साइड कोणती अटॅक करते? तर न्यूक्लिओफाइल. का बरं असं का? कारण ज्यावेळेस न्यूक्लिओफिलिक साइडचे अटॅक होतो कशावरती? इलेक्ट्रॉन डेफिशिएंट मॉलिक्युल्स वरती. तर त्यावेळेस काय होतं? इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो, इलेक्ट्रॉन सबस्टिट्यूट होतो किंवा इलेक्ट्रॉन शेअर होतो. ऑर्गॅनिक मध्ये जनरल इलेक्ट्रॉन काय होतो? शेअर होतो. आणि इलेक्ट्रॉन शेअर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काय होते? स्टॅबिलिटी क्रिएट होते. म्हणजे न्यूक्लिओफिलिक ऍडिशन फर्स्ट झाल्यामुळे त्या रिएजंटला काय मिळते किंवा त्या सबस्ट्रेटला काय मिळते? स्टॅबिलिटी मिळते. म्हणून या दोन साइड जर एखाद्या रिएजंट मध्ये प्रेझेंट असतील तर फर्स्ट साइड कोणती अटॅक करते? न्यूक्लिओफिलिक साइड अटॅक करते. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी लिहूया. राइट. द न्यूक्लिओफिलिक साइड ऑफ रिएजंट attack firstly on aldehyde किंवा तुम्ही काय म्हणू शकता? और कीटोन. बिकॉज कशामुळे? द न्यूक्लिओफिलिक साइड ऑफ रिएजंट अटॅक फर्स्टली ऑन aldehyde और कीटोन. बरोबर?
because it becomes more stability. आलं का लक्षात सर्वांना? न्यूक्लियोफाइल आणि इलेक्ट्रोफाइल दोन साइड रिएजंट होते असं तर न्यूक्लियोफाइल फर्स्ट अटॅक करतो का त्यावेळेस त्याला काय म्हणते स्टॅबिलिटी म्हणते. हा पॉइंट क्लियर झाला. आणि देन आफ्टर द ऍडिशन ऑफ न्यूक्लियोफाइलिक साइड ऑफ रिएजंट then addition of this electrophile on negatively charged species of negatively charged side कार्बन ऑक्सिजन अटॅक. म्हणजे लक्षात ठेवा स्टुडंट फर्स्ट अटॅक कोणाचा सेकंड अटॅक कोणाचा. क्लियर झाला हा कन्सेप्ट तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट बघणार आहोत आपण आता मेकॅनिझम परफॉर्म करायचं आपल्याला. काही जे काही एक्सटर्नल फॅक्टर आहे रिएक्शन होत असताना ते एक्सटर्नल फॅक्टर या रिएक्शन वरती कसा इफेक्ट करतात. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही हा कन्सेप्ट राईट डाऊन करा नंतर बघूया आपण. नेक्स्ट बघा आता रिएक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणजे अल्डिहाइड आणि कीटोन याची रिएक्टिव्हिटी आपल्याला डिटरमाइन करायची. बघा रिएक्टिव्हिटी कशी डिपेंड आहे बघा. तर मोर आता म्हटलं मी की मोर स्टॅबिलिटी केव्हा मिळते जेव्हा न्यूक्लियोफिलिक ऍडिशन फास्ट होतं. कशावरती? कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्डिहाइड्स आणि कीटोन वरती. आता मग न्यूक्लियोफिलिक ऍडिशन फास्ट केव्हा होईल? दॅट इज कॉल्ड रिएक्टिव्हिटी. ठीक आहे. बघूया आपण. The reactivity of carbonyl compounds म्हणजे कोण? या ठिकाणी तुम्ही अल्डिहाइड्स और कीटोन. ठीक है. अल्डिहाइड्स और कीटोन depends on magnitude of positive charge on carbon atom. बघा फार महत्त्वाचा कन्सेप्ट आहे या ठिकाणी. रिएक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल कंपाऊंड कशावरती डिपेंड आहे? तर ती डिपेंड आहे कार्बन जो आहे त्याच्यावरती असणारा पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन करायचे तुम्हाला इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस तुम्हाला ऍडिशन करायचे तर कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज कसा पाहिजे? मोर पाहिजे, जास्त पाहिजे. बरोबर. म्हणजेच इफ काय म्हणू शकतो बघा आपण इफ magnitude of positive charge is more on carbonyl carbon then reactivity of carbonyl compound is also more. बघा कळतंय का? व्हॅल्यू मॅग्निट्यूड म्हणजे काय? व्हॅल्यू किंमत पॉझिटिव्ह चार्ज जेवढा जास्त असेल कार्बन फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं अल्डिहाइड्स किंवा कीटोन फ्री बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ फ्री बॉन्ड. ठीक आहे. तर यावरती निगेटिव्ह चार्ज यावरती पॉझिटिव्ह पाय बॉन्ड सी झाल्यानंतर तर जेवढी व्हॅल्यू या पॉझिटिव्ह चार्ज वरती मॅक्झिमम किंवा जेवढी व्हॅल्यू या पॉझिटिव्ह चार्ज वरती मॅक्झिमम जेवढं कॅरेक्टरचं पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल किंवा याचं जास्त असेल तेवढं न्यूक्लियोफाइल किंवा कीटोन वरती सुद्धा तेवढं न्यूक्लियोफाइल किंवा न्यूक्लियोफिलिक ऍडिशन सिंपल जाईल. बरोबर. मग आता या कार्बनची पॉझिटिव्ह चार्ज कोणावरती डिपेंड असणार? तो डिपेंड असणार याला अटॅच केलेला आपण आर ग्रुप किंवा एनी अदर ग्रुप. याला अटॅच केलेला एनी अदर ग्रुप. या ठिकाणी आर म्हणा किंवा एनी अदर ग्रुप म्हणा. बरोबर. म्हणजे आता हा ग्रुप या कार्बनवरती काय इफेक्ट करतो? बरोबर. आणि दॅट इज कॉल्ड त्यालाच म्हणतो आपण रिएक्टिव्हिटी.
ठीक आहे. मग कोणकोणते असे फॅक्टर आहेत की पॉझिटिव्ह चार्ज वरती इफेक्ट करणार आहेत की हे सबस्टिट्युएंट्स या फ्री बॉन्डला अटॅच असणारे ते सबस्टिट्युएंट्स कार्बोनिल कार्बन वरती कसे इफेक्ट करतात, काय इफेक्ट करतात. बरोबर. त्यांनी जर इलेक्ट्रॉन या कार्बनला देण्याचा प्रयत्न केला म्हणजे हे इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतील तर या ठिकाणी कोणता चार्ज वाढेल बरं, निगेटिव्ह चार्ज वाढेल कारण इलेक्ट्रॉन देत आहे आणि येणारा जो आहे तो सुद्धा कसा आहे, न्यूक्लियोफाइल आहे. म्हणजे काय होईल, या ठिकाणी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असते. बरोबर. तर तुमचं न्यूक्लियोफिलिक ऍडिशन लेस होईल कारण इथे निगेटिव्ह चार्ज वाढेल, आपल्याला इथे पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे तेवढं अट्रॅक्ट होईल मग न्यूक्लियोफाइल. बरोबर. आणि जर या ठिकाणी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणजे काय, याच्यामधलेच इलेक्ट्रॉन काढणारे ग्रुप असतील, कार्बोनिल कार्बनचेच इलेक्ट्रॉन जर काढणारे ग्रुप असतील, विथड्रॉइंग ग्रुप म्हणतो आपण त्यांना, तर त्यावेळेस याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा इलेक्ट्रॉन काय होतो, डोनेट होतो, इलेक्ट्रॉन लॉस होतो, इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडे शिफ्ट होतो, तेव्हा पॉझिटिव्ह चार्ज तो मॉलिक्यूल, तो एलिमेंट, तो सबस्टन्स काय होतो, इलेक्ट्रॉन डेफिशियंट होतो. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाल्यानंतर आपण तो कशाने दाखवतो, पॉझिटिव्ह चार्ज दाखवतो. मग या ग्रुपला जर इलेक्ट्रॉन काढून घेतला, मी तर आर ग्रुप घेत नाही, मी तर फक्त इथं जी लिहितो ग्रुप. ठीक आहे. या ग्रुपला जर याचे इलेक्ट्रॉन काढून घेतले कार्बनचे, तिथं पॉझिटिव्ह चार्ज वाढेल, थोडा फास्ट न्यूक्लियोफिलिक ऍडिशन होईल. बरोबर. म्हणजे विच फॅक्टर अफेक्टिंग ऑन रिएक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल कंपाउंड्स. बरोबर. म्हणजे आपल्याला पाहिजे आता काय पाहिजे आपल्याला, द फॅक्टर अफेक्टिंग ऑन reactivity of कार्बोनिल कंपाउंड्स म्हणा, ग्रुप म्हणण्यापेक्षा कार्बोनिल कंपाउंड्स. आता कार्बोनिल कंपाउंड मध्ये कोण आहे तुम्हाला माहिती आहे, आयडीएक्स आहे, कीटोन्स आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, एस्टर आहे, अमाइड्स आहे. बरोबर का. त्यानंतर असाइड क्लोराइड्स आहे, हे सर्व कार्बोनिल कंपाउंड्स आहेत. त्यापैकी आपण जनरली एक्झाम्पल घेतोय आयडीएक्स आणि कीटोन्स. तर कोणते फॅक्टर या ठिकाणी असणार, दॅट इज फर्स्ट फॅक्टर जो आहे त्या फॅक्टरला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट. कोणता फॅक्टर म्हणतो आपण त्यास, इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि सेकंड नंबरचा फॅक्टर जो आहे त्याला आपण स्टेरिक हिंड्रन्स म्हणतो. स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे या ठिकाणी जे ग्रुप आहेत हे ग्रुप इंडक्टिव्ह इफेक्ट कशा पद्धतीने अफेक्ट करतात कार्बोनिल कार्बनवरती, किंवा स्टेरिक हिंड्रन्स हे ग्रुप याच्यावरती कसे अटॅक करतात, कसा इफेक्ट करतात, हे दोन्ही इफेक्ट वरून आपण काय करणार आहोत, रिएक्टिव्हिटी डिटरमाइन करणार आहोत आयडीएक्स आणि कीटोनची. आलं लक्षात तुम्हाला. तर बघूया मग आपण फर्स्ट जो आहे तो म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्ट. बघा रिएक्टिव्हिटी वरती फर्स्ट जो इफेक्ट करणारा फॅक्टर आहे तो म्हणजे कोणता, इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट आपण कशावर म्हणतो, हा इफेक्ट केव्हा राईज होतो सर्वांना माहिती आहे. बघा द इफेक्ट, या ठिकाणी बघूया आपण डेफिनेशन, इफेक्ट arise due to electron डोनेट करणे म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देणारे and इलेक्ट्रॉन withdrawing म्हणजे काय, इलेक्ट्रॉन घेणारे. बरोबर. इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप इज कॉल्ड, अशा इफेक्टला आपण म्हणतो इंडक्टिव्ह इफेक्ट. ज्या वेळेस फ्री बॉन्डला सबस्टिट्युएंट अटॅच असतात. बरोबर. सपोज हा अल्डिहाइड आहे किंवा कीटोन आहे, तर ह्या फ्री बॉन्डला या साइडनं आणि या साइडनं कोणता ग्रुप अटॅच आहे, डोनेटिंग आहे का विथड्रॉइंग आहे. बरोबर. त्यावरून तुमचा तो इफेक्ट जो क्रिएट होतो ह्या कार्बोनिल कार्बनवरती, त्या इफेक्टला म्हणायचा इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. आता नंतर पाहायचं आता आपल्याला की हे इफेक्ट कोणकोणते आणि
कोणते आपल्यासाठी कामाचे आहेत, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन साठी इम्पॉर्टंट आहेत, युजफुल आहेत. बघूया आपण. आता पहिला आपण जेव्हा बघा रिएक्टिव्हिटी जास्त केव्हा असते, कार्बन कंपाऊंडची रिएक्टिव्हिटी या ठिकाणी मराठीत लिहितो मी, जास्त केव्हा असते, जास्त केव्हा असते जेव्हा मॅग्निट्यूड जी आहे, मॅग्निट्यूड ऑफ पॉझिटिव्ह चार्ज, positive charge is more on carbon atom. हे वर्ड, हे सेंटेन्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. जेव्हा पॉझिटिव्ह चार्ज कार्बोनिल कार्बनवरती जास्त असतो तेव्हा रिएक्टिव्हिटी जास्त असते. ठीक आहे. मग ह्या फंक्शनल ग्रुप वरती पॉझिटिव्ह चार्ज इंडक्टिव्ह इफेक्ट केव्हा जास्त क्रिएट करतात. लक्षात मी काय म्हणतो, फंक्शनल ग्रुपच्या कार्बोनिल कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज इंडक्टिव्ह इफेक्ट कसा वाढवतो आणि मग रिएक्टिव्हिटी कशी वाढते. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला पाहिजे आता इंडक्टिव्ह इफेक्टचे टाइप. दोन टाइप्स आहेत इंडक्टिव्ह इफेक्टचे. फर्स्ट जे आहे दॅट इज कॉल्ड, तर आपण पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणतो. कोणता, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि सेकंड जो आहे त्याला आपण कोणता इफेक्ट म्हणतो, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. असे दोन प्रकारचे इफेक्ट. आता पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट केव्हा मिळतो बघा, या ठिकाणी आपण असं लिहूया, द इफेक्ट अराइज ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. बघा इथं आपण काय म्हटलं, इफेक्ट काय आहे, डोनेटिंग ग्रुप किंवा विथड्रॉइंग ग्रुप. बरोबर. मी त्याचं डेफिनेशन, इफेक्ट अराइज ड्यू टू इलेक्ट्रॉन, कोणते इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. ठीक आहे. दॅट इफेक्ट इज कॉल्ड, त्याला आपण कोणता इफेक्ट म्हणतो, कॉल्ड एज प्लस आय, असे म्हणतो आपण शॉर्ट फॉर्म मध्ये. कोणता, प्लस आय इफेक्ट. कोणता इफेक्ट म्हणतो आपण, प्लस आय इफेक्ट. ठीक आहे. निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे इन शॉर्ट आपण याला आणखी कसं लिहू शकतो, मायनस आय इफेक्ट. ठीक आहे. आता बघा इलेक्ट्रॉन डोनेट, म्हणजे डोनेट करणारे जनरली ग्रुप कोणता असतात बरं, आर ग्रुप. त्यांना आपण कोणते ग्रुप म्हणतो, अल्काइल ग्रुप. इलेक्ट्रॉन काय करतात, डोनेट करतात. आता निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट याच्या उलट आहे. तुमच्या लक्षात यायला असेल इंडक्टिव्ह इफेक्ट निगेटिव्ह कशाला म्हणतात, इफेक्ट अराइज ड्यू टू कशामुळे, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. ठीक आहे. इफेक्ट अराइज ड्यू टू इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. विथड्रॉइंग करणे, विथड्रॉ करणे म्हणजे काय, काढणे. काढणे म्हणतो ना, काढून घेणारे, इलेक्ट्रॉन काढून घेणारे. लिहिला आपण या ठिकाणी इलेक्ट्रॉन घेणारे. ठीक आहे. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप इज कॉल्ड, त्यांना आपण काय म्हणतो, मायनस आय इफेक्ट. आलं की लक्षात बघा, त्यांना काय म्हणतो आपण, मायनस आय इफेक्ट म्हणतो. ठीक आहे. आता कोणते असतील म्हणजे इलेक्ट्रॉन घेणारे म्हणजे कोणते ग्रुप असतील, सिंपल आहे, ज्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कशी आहे, मोर आहे. म्हणजे मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह. इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे काय, इलेक्ट्रॉन घेणारे, कॅपॅसिटी टू गेन द इलेक्ट्रॉन. बरोबर. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट जे आहे ते इलेक्ट्रॉन काय म्हणतो आपण, विथड्रॉइंग ग्रुप म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे. घेऊया आपण एक्झाम्पल. मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स, मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स. फॉर एक्झाम्पल कोण असेल, फ्लोरीन असेल, क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, OH मायनस असेल, एक्सेट्रा, किंवा NH2 असेल. आहे का नाही, लिहूया आपण NH2 मायनस असेल. ठीक आहे. तर यांना म्हणतो आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. यांच्यावरती सराउंडिंग चार्ज जो आहे तो कोणता आहे, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन करण्याची कॅपॅसिटी यांची कशी आहे, मोर आहे. तर असे जे आहेत ग्रुप यांच्यामुळे इफेक्ट होतो निगेटिव्ह आणि यांच्यामुळे इफेक्ट होतो पॉझिटिव्ह. ठीक आहे.
आपलं मेन काम आहे याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज किंवा वाढवणं, याच्यावरती पॉझिटिव्ह. चला आता बघूया आपण प्लस चा इफेक्ट आणि मायनस चा इफेक्ट रिएक्टिव्हिटी वरती कार्बोनिक ग्रुपचा कसा इफेक्ट करतो. ठीक आहे. आता प्लस चा इफेक्ट काय केव्हा होतो, इलेक्ट्रॉन दिल्यामुळे, इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे मायनस चा इफेक्ट. जनरली आर ग्रुप म्हणजे अल्काइल ग्रुप मुळे प्लस चा इफेक्ट होतो आणि एक्स म्हणजे हायड्रोजन ग्रुप मध्ये मायनस चा इफेक्ट होतो. बघूया आपण. ठीक आहे. सपोज आपण स्ट्रक्चर काय बघ कीटोनचं सी डबल बॉन्ड ओ सिंगल बॉन्ड आणि यासाठी या ठिकाणी असतील प्लस आय इफेक्ट, प्लस आय इफेक्ट. ठीक आहे. आता बघा प्लस आय इफेक्ट या ठिकाणी, प्लस आय इफेक्ट या ठिकाणी. आता प्लस आय इफेक्ट केव्हा होतो, जेव्हा ही इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप इलेक्ट्रॉन दिल्यामुळे म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इथं असतील. मग इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप या ठिकाणी जर असतील तर हे इलेक्ट्रॉन कोणाला देतात, कार्बोनिल कार्बनला. यांना सुद्धा इलेक्ट्रॉन कोणाला देतील, कार्बोनिल कार्बनला. तर याच्यावरती कोणता चार्ज वाढतो, निगेटिव्ह चार्ज वाढतो. ठीक आहे. कोणता चार्ज वाढतो या ठिकाणी जो आपण कोणता चार्ज वाढतो, निगेटिव्ह. याचे इलेक्ट्रॉन इकडे आले आणि निगेटिव्ह चार्ज वाढल्यामुळे जे काही आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन किंवा न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन करणार आहोत या न्यूक्लियोफाइल वरती सुद्धा चार्ज कोणता आहे, निगेटिव्ह आहे. म्हणजे ऑलरेडी याच्यावरती चार्ज निगेटिव्ह वाढतोय, याचाही चार्ज निगेटिव्ह आहे. सेम चार्ज असेल तर त्यावेळेस हा कार्बोनिल कार्बन इझिली या न्यूक्लियोफाइलला स्वतःवरती अटॅक करू देणार नाही आणि इझिली न्यूक्लियोफाइलचं कार्बोनिल कार्बन वरती अटॅक झालं नाही तर केमिकल रिएक्शन इझिली प्रोसीड होणार का, नाही. म्हणजे त्या ठिकाणी केमिकल रिएक्शन होण्यासाठी काही डिफिकल्टी क्रिएट होणार आणि डिफिकल्टी क्रिएट झाल्यामुळे त्या ठिकाणी रिएक्टिव्हिटी काय होणार, कमी होणार. आलं लक्षात सर्वांना. म्हणजे या ठिकाणी आपण लिहू शकतो, काय लिहू शकतो, प्लस आय इफेक्ट मुळे, प्लस आय इफेक्ट मुळे पॉझिटिव्ह चार्ज कार्बोनिल कार्बनचा, पॉझिटिव्ह चार्ज कार्बोनिल कार्बनचा काय होतो, कमी होतो. बरोबर. अँड किंवा आणि काय बरं, निगेटिव्ह चार्ज काय होतो, वाढतो. पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन साठी पॉझिटिव्ह चार्ज जास्त पाहिजे, पण इथं काय होतोय, कमी वाढतो. कोणता चार्ज, निगेटिव्ह. त्यामुळे रिएक्टिव्हिटी जी आहे ती रिएक्टिव्हिटी काय होते, कमी होते. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला जर विचारलं which of the following aldehyde is most reactive in nucleophilic substitution किंवा nucleophilic addition reaction, तर तुम्ही लक्षात ठेवा प्लस आय इफेक्ट दाखवणारे कोण असतात, आर ग्रुप असतात. या ठिकाणी कीटोन जर म्हटलं तर किती आर ग्रुप आहेत, 2 आर ग्रुप आहेत. म्हणजे दोन्ही साइडला इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आहेत. म्हणजे रिएक्टिव्हिटी कशी असणार, कमी असते. म्हणजे काय क्लिअर होतं आपल्याला या ठिकाणी, या कीटोन वरती 2 प्लस आय इफेक्ट असणार आहे. अल्डिहाइड जर विचार केला आपण अल्डिहाइड वरती बघा बरं, सी डबल बॉन्ड ओ या ठिकाणी प्लस आय इफेक्ट आणि या साइडला काय आहे, एच आहे. म्हणजे एकच प्लस आय आहे. हा लेस प्लस आहे हायड्रोजनचा, म्हणजे एक प्लस आय स्ट्रॉंग आहे. इथे दोन्ही स्ट्रॉंग आहे. म्हणजे इथे दोन्ही इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप स्ट्रॉंग असल्यामुळे रिएक्टिव्हिटी कमी आणि अल्डिहाइडची रिएक्टिव्हिटी एकच प्लस आय इफेक्ट म्हणून जास्त. म्हणजे आता तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाला असेल, अल्डिहाइड आणि कीटोन यांच्यामध्ये मोर रिएक्टिव्ह कोण असणार, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन साठी तर कोण असणार, अल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह असणार. कारण त्याच्याकडे प्लस आय इफेक्ट कसा आहे, कमी आहे. आणि प्लस आय इफेक्ट कमी असेल तर कार्बोनिल कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि त्यामुळे रिएक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे. म्हणजे आलं का लक्षात तुम्हाला, आर ग्रुप कमी आहे म्हणजे प्लस आय इफेक्ट कमी आहे, प्लस आय इफेक्ट कमी आहे म्हणजे रिएक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक ऍडिशन साठी जास्त आहे. लिहूया मग आपण इथं रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड
reactivity of aldehyde is more than काय बरं ketone is more than ketone because because less plus I effect. लक्षात ठेवा स्टुडंट, हा पॉइंट इम्पॉर्टंट आहे. कोणाची रिएक्टिव्हिटी जास्त, अल्डिहाइडची का कीटोनची? आता त्यामध्ये पुन्हा मग अल्डिहाइड वेगवेगळे आहेत. ऍसिटाल्डिहाइड आहे, इथिओन अल्डिहाइड आहे, प्रोपिओन अल्डिहाइड आहे, बरोबर का नाही? ब्यूटोन अल्डिहाइड आहे, पेंटोन अल्डिहाइड आहे, हेक्झिओन अल्डिहाइड आहे. यांच्यामध्ये पुन्हा रिएक्टिव्हिटी कोणाची जास्त तो पाहणार आपण स्टेरिक हिंड्रन्स मध्ये. ठीक आहे. आता प्लस आय इफेक्ट कळाला तुम्हाला. जेवढे अल्डिहाइड ग्रुप जास्त असतील तेवढा प्लस आय इफेक्ट जास्त, आणि जेवढा प्लस आय इफेक्ट जास्त तेवढी रिएक्टिव्हिटी कमी. म्हणजे या ठिकाणी आपण तो लिहिला आपण त्या ठिकाणी प्लस आय इफेक्ट मुळे पॉझिटिव्ह चार्ज कार्बनवरती काय होतो, कमी होतो, आणि निगेटिव्ह चार्ज वाढतो, त्यामुळे रिएक्टिव्हिटी कमी होते. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण मायनस आय इफेक्ट. मायनस आय इफेक्ट काय करते आणि रिएक्टिव्हिटी कशी वाढते? ठीक आहे. मायनस आय इफेक्ट मध्ये जर आपण चेक केलं C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड I मायनस, आणि या ठिकाणी पण दिला आपण I मायनस. I मायनस म्हणजे काय? आता हे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग, याचे इलेक्ट्रॉन काढून घेणार आहेत. इलेक्ट्रॉन कोणाकडे चालले? मायनस या ग्रुपकडे चालले इलेक्ट्रॉन्स. मग ह्या ग्रुपकडे याचे इलेक्ट्रॉन जर गेले त्याचा पॉझिटिव्ह चार्ज वाढेल, आणि याचा पॉझिटिव्ह चार्ज जर वाढला तर न्यूक्लियोफिलिक ऍडिशन करण्यासाठी आपल्याला वेळ लागणार का? नाही. आपल्याला तर हे चांगलं आहे, जेवढे पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल तेवढे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन आपण इझी करू शकतो. आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज जेव्हा जास्त असेल केव्हा असेल, जेव्हा इथं मायनस आय इफेक्ट जास्त असेल. आणि मायनस आय इफेक्ट कोण दाखवतात? जनरली तुम्हाला मी आता सांगितलं कोण दाखवतात? हॅलोजन दाखवतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता क्लोरीन जर असेल तर या ठिकाणी मोर रिएक्टिव्ह आहे, मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे इकडे देऊ आपण डायरेक्ट मायनस आय इफेक्ट मुळे रिएक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये वाढते. आलं का लक्षात? मायनस आय इफेक्ट जेव्हा इथं दोन्ही, सपोज फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ शकतो या ठिकाणी C डबल बॉन्ड O Cl Cl इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग काढून घेणार. पॉझिटिव्ह चार्ज वाढला, न्यूक्लियोफाइल निगेटिव्ह चार्ज इझी अटॅक, रिएक्टिव्हिटी वाढली. कळालं? म्हणजे कार्बोनिल ग्रुप म्हणजे अल्डिहाइड्स आणि कीटोन यांची रिएक्टिव्हिटी वाढवायची असेल तर तुम्हाला चेक करावं लागेल की तुमचा सबस्टिट्यूएंट्स जो आहे, फ्री बॉन्डचा जे अटॅच ग्रुप आहे तो कसा दाखवणारा पाहिजे? मायनस आय इफेक्ट दाखवणारा पाहिजे. आणि मायनस आय इफेक्ट म्हणजे कोणते? इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे, तर आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणतो. आलं लक्षात? अशा पद्धतीने प्लस आय इफेक्ट, मायनस आय इफेक्ट रिएक्टिव्हिटीवरती काय करतात? इफेक्ट करतात, अफेक्ट करतात. ठीक आहे. नेक्स्ट फॅक्टर आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स. आता तुम्हाला याच्यावरती रिएक्टिव्हिटीची ऑर्डर सुद्धा कॅल्क्युलेट करता येऊ शकते. ठीक आहे. अल्डिहाइड्स आणि कीटोन्स दोघांमध्ये तुम्हाला कंपॅरिझन विचारलं. मोर रिएक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये कोणाची? अल्डिहाइडची तुम्ही म्हणता प्लस आय इफेक्ट कमी आहे, बरोबर? सेम वे या ठिकाणी. ठीक आहे. दिस इज कॉल्ड इंडक्टिव्ह इफेक्ट. नेक्स्ट बघूया आपण आता स्टेरिक इफेक्ट. आता नेक्स्ट फॅक्टर बघा स्टुडंट, तो म्हणजे कोणता? स्टेरिक हिंड्रन्स. आता स्टेरिक हिंड्रन्स म्हणजे काय? इफ bulky group on functional group, असं करा, on a bulky group of functional group किंवा on bulky group of functional group create काय क्रिएट करते बघ? क्रिएट डिफिकल्टी in nucleophilic addition reaction. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणजेच काय होतं? ब्रॅकेट मध्ये लिहू आपण
रिएक्टिव्हिटी कमी होते. कशामुळे? बल्की ग्रुपमुळे. इथं लिहू वाटतं सांग की बल्की ग्रुपमुळे. क्लिअर? बल्की ग्रुप म्हणजे काय? जो सबस्टिट्यूएंट्स फंक्शनल ग्रुपला अटॅच आहे त्याचं मॉलिक्युलर वेट जर जास्त असेल त्यावेळेस न्यूक्लिओफाइलला त्या फंक्शनल ग्रुपच्या पॉझिटिव्ह साइडवरती अटॅक करण्याला डिफिकल्टी क्रिएट होते आणि त्या डिफिकल्टीमुळे सुद्धा रिएक्टिव्हिटी कमी होते. आता फॉर एक्झाम्पल बघा, अल्डिहाइड मध्ये जर पाहिलं तुम्ही, आर म्हणजे इनि अल्काइल ग्रुप, मिथाइल पासून तर हेक्साइल पर्यंत घेऊ शकता तुम्ही किंवा डिकाइल ग्रुप पर्यंत घेऊ शकता. जेवढा मोठा हा आर ग्रुप असेल तेवढी न्यूक्लिओफाइलला या कार्बोनिल कार्बनवरती अटॅक करण्यासाठी काय होईल? डिफिकल्टी होईल. बरोबर? त्या इफेक्टला म्हणतो आपण स्टेरिक हिंड्रन्स. हिंड्रन्स म्हणजे काय? डिस्टर्ब होणे, डिस्टर्बन्स तयार होणे. बरोबर का नाही? लार्जर अल्काइल ग्रुपमुळे. आणि आता हा अल्डिहाइड झाला, याला आपण कंपेअर केलं कोणासोबत? कीटोन सोबत. आता कीटोन मध्ये बघा, आर सिंगल बॉन्ड, सी डबल बॉन्ड और सिंगल बॉन्ड आर, किंवा आर गॅस म्हटलं, आर गॅस मे बी सेम और डिफरंट. आता बल्की ग्रुप किती आहे? तो 2 बल्की ग्रुप, 2 बल्की आर ग्रुप. बरोबर? 2 बल्की आर ग्रुप. त्यामुळे काय होतं? हेन्स रिएक्टिव्हिटी कशी आहे? कमी आहे. मराठी बोलतो रिएक्टिव्हिटी कशी आहे? कमी आहे. मग अल्डिहाइड आणि कीटोनचा जर विचार केला आपण तर कोणाची रिएक्टिव्हिटी न्यूक्लियोफिलिक ऍडिशन मध्ये जास्त आहे? तर अल्डिहाइडची. म्हणजे अल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह कोणापेक्षा? कीटोनपेक्षा. आणि फक्त अल्डिहाइडचा जर विचार केला, सपोज फॉर एक्झाम्पल आपण घेतलं फॉर्मल्डिहाइड RCOH, मोर रिएक्टिव्ह असणार कोणापेक्षा? ऍसिटाल्डिहाइड पेक्षा, RCHO पेक्षा. RCHO मोर रिएक्टिव्ह असणार कोणापेक्षा? सपोज C2H5CHO पेक्षा. म्हणजे अल्डिहाइड मध्ये जेवढा आर ग्रुप स्मॉल छोटा असेल तेवढा स्टेरिक हिंड्रन्स कमी असेल, आणि जेवढा स्टेरिक हिंड्रन्स कमी असेल तेवढा न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन इझी होईल. ठीक आहे? तर अशा पद्धतीनं. आणि शेवटी सपोज आपण घेतलं CH3CO आणि काय CH3 म्हणजे कीटोन, सगळं शेवटी असतं. तर अशी रिएक्टिव्हिटीची ऑर्डर तुम्हाला न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये काय करू शकतो? आपण कंप्लीट करू शकतो, काढू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. आलं का लक्षात? हे दोन इफेक्ट. स्टेरिक हिंड्रन्स सिंपल आहे, बल्की ग्रुप जेवढा अल्काइल ग्रुप लार्ज तेवढी डिफिकल्टी जास्त क्रिएट होणार, आणि जेवढी डिफिकल्टी जास्त क्रिएट होणार तेवढा न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन कमी होणार. ठीक आहे? दिस इज कॉल्ड एज द रिएक्टिव्हिटी ऑफ कार्बोनिल कंपाउंड्स. देन आता नेक्स्ट पाहिजे आपल्याला ही रिएक्शन होत असताना कार्बोनिल कार्बनचा हायब्रिडायझेशन कशा पद्धतीने चेंज होतं. ठीक आहे? बघूया आपण. बघा, सपोज आता फॉर एक्झाम्पल तुम्ही अल्डिहाइड घेतला, फ्री बॉन्ड C डबल बॉन्ड O आणि H. तर या कार्बनवरती कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे. म्हणजे 1 2 आणि 3 तीनच सिग्मा बॉन्ड आहे. 3 सिग्मा बॉन्ड असेल त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp2. आता जेव्हा न्यूक्लियोफाइल याच्यावरती काय करतो? अटॅक करतो. न्यूक्लियोफाइल याच्यावरती अटॅक करतो तर याचं कन्वर्जन कसं होतं बरं? फ्री बॉन्ड C सिंगल बॉन्ड O मायनस या ठिकाणी काय? न्यूक्लियोफाइल, आणि या ठिकाणी काय आहे? H. म्हणजे हे डबल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये होतं? सिंगल बॉन्ड. म्हणजे किती सिंगल बॉन्ड? 1 2 3 4. वाटल्यास तुम्ही R ग्रुप इथे अटॅच करू शकता. बरोबर का नाही? म्हणजे या ठिकाणी तीन चारही बॉन्ड आता फ्री आहेत, सिंगल आहेत, तर हायब्रिडायझेशन काय होतं? sp3. ठीक आहे? म्हणजे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये sp2 हायब्रिडाइज कार्बन जो आहे तो कन्वर्ट होतो कशामध्ये? sp3 हायब्रिडाइज मध्ये. आणखी एक्झाम्पल आपण कीटोनचं घेऊया. बघा, कीटोन मध्ये फ्री बॉन्ड C डबल बॉन्ड इथे फ्री बॉन्ड 1 2 आणि 3 म्हणजे काय हायब्रिडायझेशन? sp2. न्यूक्लियोफाइल ऍड करा ह्या कीटोन वरती, काय करू? फ्री बॉन्ड O मायनस N 1 2 3 4 म्हणजे काय हायब्रिडायझेशन होणार? sp3. क्लियर? कळलं तुम्हाला? म्हणजे हायब्रिडायझेशन न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये कार्बनचं कसं चेंज होतं? म्हणजे sp2 इज कन्वर्टेड इनटू sp3. अशा पद्धतीने न्यूक्लियोफिलिक ऍडिशनचा मेकॅनिझम आहे, किंवा मेकॅनिझम वरती तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन विचारू शकतात. मग तुमच्या लक्षात आलं असेल रिएक्टिव्हिटी कशी काढणार अल्डिहाइड कीटोनची. बरोबर? कोणता रिएक्टिव्हिटी मोर रिएक्टिव्ह आहे न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन मध्ये? तो कोण? अल्डिहाइड आहे. सर्वच अल्डिहाइड असेल, फॉर्मा, ऍसिटा, प्रोपिओना, ब्युटिओना, तर त्याच्यामध्ये मोर रिएक्टिव्ह कोणता? फॉर्मा. का? कारण स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे. ठीक आहे?
राईट. अल्डिहाइड आणि कीटोनचा विचार केला तर मोर रिएक्टिव्ह कोणता? अल्डिहाइड ॲज कम्पेअर टू कीटोन. That is called as the reactivity, that is called as the mechanism of nucleophilic addition reaction. क्लियर झालं सर्वांना? मग ही न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन जे आहे, जर हा न्यूक्लियोफाइल वीक असेल, न्यूक्लियोफाइल कसा असेल? वीक असेल. न्यूक्लियोफाइल वीक असेल तर यासाठी वीक तुम्हाला कोणतं मीडियम लागतं? ऍसिडिक मीडियम. वीक ऍसिडिक मीडियम लागतं. आणि न्यूक्लियोफाइल जर तुमचा स्ट्रॉंग असेल, न्यूक्लियोफाइल कसा असेल म्हणजे न्यूक्लियोफाइल हा जर वीक आणि न्यूक्लियोफाइल जो आहे तो कसा असेल? स्ट्रॉंग असेल. म्हणजे ClF- यासारखा, आणि इकडे NH2 सारखा असेल, अमाइड सारखा असेल, अमाइन सारखा असेल, आहे का नाही? वीक न्यूक्लियोफाइल म्हणजे कोण? तर जनरली अमाइड्स म्हणतो किंवा आपण कोण म्हणतो? अमाइन्स म्हणतो. बरोबर. तर वीक ऍसिड. आणि हे जर स्ट्रॉंग असेल न्यूक्लियोफाइल म्हणजे कोण? OH- असेल किंवा आणखी X- असेल. बरोबर. तर यावेळेस तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिडिक मीडियम म्हणजे इथं तुम्हाला कॉन्सन्ट्रेट ऍसिडिक सोल्युशन लागेल आणि इथं तुम्हाला डायल्यूट ऍसिडिक सोल्युशन इन प्रेझेन्स ऑफ मीडियम लागेल रिएक्शन परफॉर्म करण्यासाठी. म्हणजे कोणतं मीडियम लागतं न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन साठी? लक्षात आलं तुम्हाला? ऍसिडिक मीडियम लागतं. मग वीक ऍसिडिक म्हणजे डायल्यूट ऍसिड केव्हा लागेल? जेव्हा तुमचा हा जो काही न्यूक्लियोफाइल आहे तो कसा असेल? वीक असेल. आणि स्ट्रॉंग मीडियम म्हणजे कॉन्सन्ट्रेट ऍसिडिक सोल्युशन केव्हा लागेल? जेव्हा तुमचा न्यूक्लियोफाइल कसा असेल? स्ट्रॉंग असेल. आलं लक्षात सर्वांना? अशा पद्धतीने तुम्हाला हा मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन आहे. नेक्स्ट प्लेटला किंवा नेक्स्ट आपण बघणार आहोत मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन. ठीक आहे.